आपल्या सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करते। मी श्वेता मदन मोहन भक्तुल, वाईफ ऑफ अनंत रॉबर्ट, ख्रिस्त सुवार्ता मंदिर, क्राइस्ट गॉस्पल चर्च परभणी ह्याच्या वतीने, ह्या चर्चच्या वतीने मी बोलत आहे। आपल्या सर्वांचं स्वागत करते। आजच्या संदेशाकडे आपण वळूया आणि संदेशाकडे वळण्याआधी प्रार्थना आपण करूया। माझ्या प्रेमळ दयाळू बाबा, आमच्या प्रेमाच्या बाबा, तू आमच्यावर दया केली, कीव केली, त्याबद्दल तुझे उपकार मानतो। आणि तू आम्हाला महत्त्वाच्या गोष्टी त्यावरून शिकवल्या, आम्हाला आमच्यावर सोडलं की आम्ही काय निवड करायची आहे, योग्य निवड करण्यास काय इम्पॉर्टंट आहे हे समजण्यास तू सहाय्य आणि मदत आम्हाला कर। आज जो आम्ही संदेश ऐकणार आहोत, समजण्यास तू मदत कर आणि सांगण्यास मला मदत कर। आणि माझ्याद्वारे तू बोल अशी तुझ्याकडे मी आग्रहाने प्रार्थना आणि विनंती करते। सर्वांवर आशीर्वाद पाठव, ऐकणारे, बोलणारे आणि सर्वजण, सर्वांवर आशीर्वाद पाठव आणि योग्य निर्णय घेण्यास सर्वांना सहाय्य आणि मदत कर, एनलाइटन कर अशी तुझ्याकडे विनंती करतो। सर्व तुझ्या हातात सुपूर्त करतो, तुझे उपकार मानतो आणि प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागते, म्हणून तू ऐक। आमेन। परत एकदा मी आपल्या सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करते। आशा करते की आपण सर्वजण चांगले आहात आणि जीवनामध्ये चांगले निर्णय घेत आहात। आणि निर्णय काय घ्यायचे आहे, काय इम्पॉर्टंट आहे हे आज आपण बघणार आहोत। तर आजच्या संदेशाचं शीर्षकच आहे व्हॉट इज इम्पॉर्टंट, काय महत्त्वाचं आहे। आणि आपण आधार घेतलेला आहे मत्ती वर्तमान याचा 6वा अध्याय 24व्या वचनापासून 34व्या वचनापर्यंत। आणि आपण लक्ष मुख्य करून केंद्रित करणार आहोत 6 आणि 33व्या वचनाकडे। सुंदर असे वचन आहेत, मी वचन वाचते, आपण नक्की ऐकावे। मत्ती वर्तमान याचा 6वा अध्याय 24 to 34, 24 ते 34। कोणाच्याने 2 धन्याची चाकरी करवत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल। तुमच्याने देवाची आणि धनाची ही सेवा करवत नाही। यास्तव मी तुम्हास सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, अशी काळजी करू नका। अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर विशेष आहे की नाही। आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पहा, ती पेरीत नाहीत, कापीत नाहीत व कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो। तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही। 27वे वचन। काळजी करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुम्हातील कोण समर्थ आहे। तसे वस्त्राविषयी का काळजी करिता? रानातील भूकमळे कशी वाढतात हे लक्षात आणा, ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी मी तुम्हास सांगतो की शलोमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता। जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालितो, तर अहो अल्पविश्वासी, तो विशेषे करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय। यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवावयास विदेशी लोक खटपट करीतात। या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे। मुख्य वचन, जास्त लक्ष केंद्रित करणारं 33वं वचन। तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील। आणि शेवटचं 34वं वचन। यास्तव उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरेल। आणि प्रभू हे वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो। प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये
काही निवडी करायच्या असतात, काही चॉईसेस करायचे असतात। आणि हेनरी इमर्शन ह्यांनी असं सांगितलेलं आहे, या व्यक्तीने असं सांगितलेलं आहे की आपण आपलं मन बनवायसाठी टाळू शकतो, पोस्टपोन करू शकतो, पण आपण आपलं जीवन बनवायसाठी ती गोष्ट पोस्टपोन करू शकत नाही। आपण जीवन आपलं बनवायसाठी टाळू शकत नाही। का? कारण आपल्याला फक्त एकच आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये आपल्याला निवडी कराव्या लागतात। आपण खोटं बोलून खरे होऊ शकत नाही, चोरी करून इमानदार जसं होऊ शकत नाही, तसं अनैतिक राहून नैतिक बनू शकत नाही। त्याचसोबत मूर्ती पूजा करून आपण ख्रिस्ती बनू शकत नाही। का? कारण आपल्याला ह्यामधून एकच निवडायचं असतं। ह्या दोन्ही गोष्टी एक सोबत तर कधीच होऊ शकत नाही। जॉर्ज ट्रुटी असं म्हणतात की जर मला हजारदा जरी जीवन मिळालं तर त्या प्रत्येक जीवनामध्ये मी प्रभू येशू संगतीच जगण्याचा पर्याय निवडेल। सर्वांकडे पर्याय आहेत, चॉईसेस आहेत, निवडी आहेत आणि त्यामधून हे जॉर्ज ट्रुटी असं म्हणतात, हजार जीवनामध्ये देखील मी प्रभू येशूला धरूनच जगण्याचा पर्याय निवडेल, तीच मी निवड करेन। आणि आपल्याला माहित आहे की आपल्याला फक्त एकच जीवन दिलेलं आहे, प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला फक्त एकच जीवन दिलेलं आहे आणि ते एकच जीवन आपल्याला फार काळजीपूर्वक जगायचं आहे, हँडल करायचं आहे आणि आपल्याला त्या जीवनामध्ये एक्सपेरिमेंट्स, प्रयोग करायचे नाहीत। कसं जगायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला सर्व मार्गदर्शन आपल्या स्वर्गीय पित्याने दिलेलंच आहे। बरेच ख्रिस्ती लोकही असे आहेत, मी पाहिलेले आहेत माझ्या लहानपणापासून आतापर्यंतच्या काळामध्ये ख्रिस्ती लोकांनाही मी असं पाहिलेलं आहे की ते विश्वास करतात की पुनर्जन्म आहे। काही आपण कितीदा तरी जन्मतो किंवा आपण एक सोल जर्नीवर आहोत, पण ख्रिस्ती विश्वासामध्ये असं काहीच नाही। सर्वांना एकच जीवन आहे, एकच मृत्यू आहे आणि त्याच्यानंतर प्रभू येशूला जर स्वीकारलं तर सार्वकालिक जीवन, जर प्रभू येशू तुमच्या जीवनात नसतील, स्वीकारलं नसेल तर सार्वकालिक मरण। अशा गोष्टी ख्रिस्ती विश्वासामध्ये आहेत। तर आपण योग्य ती निवड करावी अशी मी आपल्याकडे प्रार्थना करते, आपल्याकडे विनंती देखील करते प्रभू येशूच्या नावामध्ये, कारण आपल्या प्रत्येकाला एकच जीवन परमेश्वर पित्याने दिलेलं आहे। आजच्या संदेशामध्ये आपण 3 मुद्दे बघणार आहोत। पहिला मुद्दा आपण बघूया, इन एव्हरी पर्सन्स लाईफ समथिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट। पहिला मुद्दा मराठीमध्ये मी रिपीट करते, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कोणती तरी एक विशिष्ट गोष्ट फार महत्व ठरवते, फार महत्वाची असते, क्षमा करा, फार महत्वाची असते। आता ती गोष्ट कोणती असते? ती गोष्ट आपल्याला इतकी महत्वाची असते की त्या गोष्टीच्याच अवतीभोवती आपलं सर्व जीवन फिरत असतं। ते आपलं ध्येय असेल, ते आपलं तत्व असेल, कोणतीही ती गोष्ट असू शकते, ते आपलं नातं असू शकतं, काही पण असू शकतं। तर आपण काही शक्यता बघूया की कोणती गोष्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये महत्वाची असू शकते। तर पहिली शक्यता आहे की आपल्याला आपल्यासाठी काय बेस्ट आहे, आपल्याला काय आवडतं आणि आपल्याला काय पाहिजे आहे, हे महत्व आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट ठरवते। दुसरी शक्यता आहे की भौतिक सुख पाहिजे, मला जगातलं प्रत्येक सुख पाहिजे, तर ते मिळवण्यासाठी मी खटपट करेन, मी फार मेहनत करेन, असं काही जण ठरवतात आणि ते करतात देखील। आणि त्या सर्व करायच्या या भौतिक सुख मिळवण्यासाठी, जगिक संपत्ती मिळवण्यासाठी ते कष्टच करत राहतात आणि परमेश्वर देवाला ते विसरून जातात। आपण वचनातून बघूया, तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय आणि 10वं वचन। तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय आणि 10वं वचन। कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे, त्याच्या पाठीस लागून
कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस फार खेदानी ओसकून घेतले आहे. तर मग आपण भौतिक सुखाच्या आधी परमेश्वराला पर्याय ठेवावा असं सल्ला दिला जातो बऱ्याच परमेश्वराच्या सेवकाकडून. तिसरी शक्यता काय आहे? काय आपल्या जीवनामध्ये महत्त्व ठेवतं, काय कोणाच्या जीवनामध्ये ध्येय असतं. कोणाकोणाला वाटतं की मी फार फेमस व्हावं, मी फार पॉप्युलर व्हावं. तिसऱ्या शक्यतेमध्ये मी फार पॉप्युलर व्हावं, फार फेमस व्हावं. आणि कसं ते होणार? की लोकांना खुश करून. मग ती व्यक्ती पॉप्युलर होण्यासाठी, फेमस होण्यासाठी लोकांना इतकं खुश करते, लोक जे म्हणतात त्याच्याकडे ती वळते. आणि जर ती गोष्ट खरी जरी नसली तरी लोकांमध्ये मी फेमसच राहावा, मी फेमसच राहावी म्हणून खरी जरी ती गोष्ट नसली तरीही ती व्यक्ती त्या खोट्याला खरं म्हणून लोकांमध्ये पॉप्युलर होण्याची खटपट करत असते. चेस्टर सोर नावाचे एक व्यक्ती असे म्हणतात की ख्रिस्ती जे आई वडील आहेत ते आपल्या लेकरा बाळांवर फार बारकाईने लक्ष ठेवतात आणि जर त्यांना वाटलं की माझं लेकरू इकडे चुकत आहे तर ते लेकराला करेक्ट करतात, सरळ करतात. तिथे जर त्यांना छडी घ्यावी लागेल तरी ते घेतात, मार द्यावा लागेल तरी ते मारतात, जिथे रागवावं लागेल तिथे ते रागवतात. आणि ह्या गोष्टी करणं फार जरुरी आहे. लेकरं माझ्यावर खुश राहावे म्हणून आई वडिलांनी काहीही करावं, त्यांच्या कोणत्याही गोष्टीला संमती द्यावी किंवा सहन करावं, ही गोष्ट मात्र चुकीचीच आहे. परत अजून एक चौथी शक्यता काय असू शकते? कॉम्प्रोमाइज असू शकते. म्हणजे काय कॉम्प्रोमाइज? कोणत्याही गोष्टीला काही प्रमाणापर्यंतच, काही लिमिट पर्यंतच इमानदार राहावं, एका सीमेपर्यंतच खरेपणा असावा, ह्याला म्हणतात कॉम्प्रोमाइज. आपण एक उदाहरण बघूया. पाळक साहेब रस्त्याने जात असताना त्यांना एक भिकारी दिसला. तो भीक मागत होता आणि त्याला पाहिल्याच समजत होतं की हा भिकारी दारुडा आहे. पाळक साहेबांना त्या भिकाऱ्यावर दया आली आणि पाळक साहेबांनी त्या भिकाऱ्याला काही पैसे दिले. पाळक साहेबांनी हे आश्वासन घेतलं की तू हे पैसे तुझ्या जीवनासाठीच खर्च करशील, पण दारू त्या पैशातून पिणार नाही. भिकाऱ्याने पाळक साहेबांना आश्वासन दिलं की मी तुमचा विश्वासघात करणार नाही, मी हे पैसे माझ्या खाण्यापिण्यासाठीच वापरेन, पण दारू पिण्यासाठी, मद्य ड्रिंक्स घेण्यासाठी मी हा पैसा तुम्ही दिलेला वापरणार नाही. तर आणि ह्या भिकाऱ्याने तसंच केलं. तर कॉम्प्रोमाइज करण्याऐवजी आपण दृढ निर्णय केला पाहिजे की मी अशी गोष्ट जी मी मागे करत होतो, थोड्याच सीमेतच सत्य असायचो, थोड्याच सीमेतच खरेपणा मी ठेवायचो, असं करणार नाही, तर मी खऱ्यापणानेच वागेल. जरी तो भिकारी असला तरी त्याने सुंदर असं उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. त्या प्रकारे आपण एक निश्चय करून जगलं पाहिजे. दुसरा मुद्दा आपण बघूया. There are only two choices and we have to choose one. आपल्याकडे फक्त आणि फक्त दोन पर्याय असू शकतात आणि त्यामधला एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. त्यामधला पहिला पर्याय काय आहे? 33वे वचन जसं आपण वाचलं मत्तई 6 आणि 33 की सर्वप्रथम त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवायची खटपट करा. तर आपण हे पहिला पर्याय, पहिली निवड आपण करू शकतो की आपण परमेश्वराचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवायची खटपट करू शकतो. दुसरा ऑप्शन काय आहे? दुसरी निवड, दुसरा चॉईस काय आपल्याकडे आहे की आपण त्याच्यापेक्षा कमी गोष्टीवर सेटल होऊ शकतो. तर आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला पहिला पर्याय म्हणजे परमेश्वराचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवायची खटपट करायची आहे किंवा दुसरी निवड, दुसरा ऑप्शन, दुसरी चॉईस त्याच्यापेक्षा पहिल्या निवडीपेक्षा, पहिल्या ऑप्शनपेक्षा कमीवर सेटल व्हायचं आहे का?
चॉईस निवड आपल्यावर आहे. पण जर तुम्ही माझ्याकडे आला किंवा कोणत्या पाळक साहेबांकडे गेला, परमेश्वराच्या कोणत्या खऱ्या सेवकाकडे गेला, तर ते तुमची अशीच कानउघाडणी करतील की सर्वात आधी परमेश्वराचं काम आणि त्याच्या इच्छेला प्रथम केलं पाहिजे, त्यालाच प्राधान्य आपण दिलं पाहिजे. माझ्यासोबत काढा मत्तयकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 22 आणि 23वे वचन. मी वाचते. डोळा शरीराचा दिवा आहे, यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. यास्तव तुझ्यातील प्रकाश अंधार असला तर तो अंधार केवढा. फार महत्वाचं असं वचन आहे आणि वचन समजणं देखील त्यापेक्षा महत्वाचं आहे. वचन काय आहे? डोळा शरीराचा दिवा आहे. ऑफकोर्स आपण जे बघतो डोळ्याने तोच मेसेज जे बघतो आपण डोळ्याने तोच मेसेज आपण आपल्या ब्रेनला पाठवतो आणि मेंदूला पाठवतो आणि तो मेंदू ते सर्व आपल्या स्वतःमध्ये इन्फॉर्मेशन ती माहिती स्टोर करून ठेवतो, साठवून ठेवतो ती इन्फॉर्मेशन. पण इकडं काय आहे? पुढचं वाक्य काय आहे? तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. आता डोळा निर्दोष असणं म्हणजे काय? डोळा आपला हेल्दी असणं, डोळ्याला आपलं आरोग्य असणं. जर चांगला डोळा आहे, आपली दृष्टी चांगली आहे, आपण कोणत्या एका गोष्टीवर आपल्या डोळ्याने चांगला जर डोळा असेल तर कोणत्याही एका गोष्टीवर आपण फोकस करू शकतो, एका गोष्टीला चांगल्या रीतीने बघू शकतो आणि आजूबाजूच्या गोष्टी जिथे आहेत तिथेच व्यवस्थितशीर राहतात आणि त्या देखील आपल्याला जिथे आहेत जसे आहेत तशाच दिसतात आणि एका वेळेस आपण एकाच गोष्टीला फोकस करू शकतो. म्हणजे जी रियालिटी आहे, जे सत्य आपल्याला आपला डोळा दाखवत आहे तेच सत्य आपण डोळ्याने बघून आपल्या डोक्याला मेसेज पाठवतो. जी रियालिटी जो सीन तिकडे आहे, खरा सीन, जेव्हा आपले डोळे हेल्दी आहेत तो खरा सीन जो आहे आपला डोळा बघून खरा मेसेज आपल्या मेंदूला पाठवतो. मेंदू ते स्टोर करून ठेवतो आणि ती रियालिटी ते सत्य सगळं सीन आपल्या अंगामध्ये आपल्या पूर्ण शरीरामध्ये प्रकाश आणतं. आपलं शरीर प्रकाशमय होतं, संपूर्ण शरीर प्रकाशमय होतं. पण 23वे वचन, पण जर डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधारमय होईल. यास्तव तुझ्यातील प्रकाश अंधार असला तर तो अंधार केवढा. तर तुझा डोळा सदोष असेल म्हणजे काय? जर आपल्या डोळ्यामध्ये खराबी आलेली असेल, आपल्याला आपली दृष्टी स्पष्ट नसेल, आपल्याला दिसत नसेल, तर जे सीन आहे ते आपल्याला कसं दिसेल? पुसट दिसेल आणि तो खराब झालेला डोळा ज्याने बरोबर दिसत नाही त्याला सर्व गोष्टी पुसट दिसतील आणि तो एका कोणत्या गोष्टीवर फोकस करू शकणार नाही आणि मग जे त्या डोळ्याने दिसतं तो मेसेज काय करेल? बरोबर आहे, तो मेंदूला पाठवेल आणि जी रियालिटी आहे ती रियालिटी तर वेगळीच राहील. ऍक्च्युअल जी रियालिटी आहे ती वेगळी राहील आणि कारण डोळा खराब आहे, डोळ्याला ते बरोबर दिसत नाहीये, पुसट दिसत आहे, परत डोळा कोणत्या एका गोष्टीवर फोकस करू शकत नाही आणि ते सर्व तो मेंदूला पाठवत आहे. म्हणजे काय? डोळा ते जे सीन आहे, ती जी रियालिटी आहे, ती चुकीची इन्फॉर्मेशन आपल्या मेंदूला पाठवत आहे. म्हणजे काय? आपला डोळा खराब आहे आणि आपल्या संपूर्ण शरीरामध्ये तो अंधकार पसरवत आहे, कारण तो डोळा बरोबरच नाही. तर अशा रीतीने चांगला डोळा जेव्हा एकाच गोष्टीवर फोकस करतो,
किंवा आपण दोन मध्यबिंदूंमध्ये एक वर्तुळ काढू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण कोणताही एक व्यक्ती, चांगला व्यक्ती, जसा चांगला डोळा आहे तसा चांगला व्यक्ती दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. तो एकतर परमेश्वराकडेच राहील किंवा मग दुसऱ्या गोष्टीकडे जाईल. दोन्ही मधला एकच तो पर्याय निवडेल. हा होता दुसरा मुद्दा. आशा करते आपल्याला समजलेला असेल. तिसरा मुद्दा आपण बघूया, तो पण फार महत्त्वाचा आहे. व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट डिड जीसस पुट फर्स्ट. तर तिसरा मुद्दा असा आहे की काय इम्पॉर्टंट आहे आणि प्रभू येशूने सगळ्यात आधी कोणत्या गोष्टी आधी ठेवल्या, कोणत्या गोष्टीला पर्याय प्रभू येशूने दिला, कोणत्या गोष्टीला प्राथमिकता, प्राथमिकता प्रभू येशूने दिली. तर आपण बघतो प्रभू येशूच्या लिस्टमध्ये सगळ्यात वरची गोष्ट काय होती की आपल्या परमेश्वर पित्याशी एकनिष्ठ राहणे. आणि हीच एकनिष्ठता आपण आपला प्रभू येशू आपल्याकडून त्याच्या स्वतःसाठी, म्हणजे प्रभू येशूसाठी, परमपित्यासाठी, आपल्या स्वर्गीय पित्यासाठी आणि चर्चसाठी तीच एकनिष्ठता आपल्याकडून ते अपेक्षितात. कारण प्रभू येशू प्रेमाचं आणि निष्ठेचं सुंदर असं उदाहरण आपल्या समोर आहे. आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. कित्येक खऱ्या सेवकाकडून प्रभू येशू बद्दल आपल्याला ऐकायला देखील मिळतं. आपण काही उदाहरणं बघूया आणि त्यामधून समजूया की ती परिस्थिती काय होती, ती गोष्ट काय होती आणि काय इम्पॉर्टंट होतं आणि त्यामधून प्रभू येशूने कशी निवड केली, कोणत्या गोष्टी निवडून सर्वप्रथम ठेवून प्राथमिकता त्याला दिली. तर सगळ्यात आधी तर आपण सुरुवात करूया प्रभू येशूच्या बाप्तिस्म्यापासून. प्रभू येशूचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने प्रभू येशूला बाप्तिस्मा दिला. आणि प्रभू येशूला जेव्हा बाप्तिस्मा दिला तेव्हा प्रभू येशूने जो प्रभू येशूचं दैवी ध्येय जे होतं, ज्यासाठी प्रभू येशूचा जन्म पृथ्वीवर झाला होता, त्या ध्येयासाठी प्रभू येशूने स्वतःला झोकून दिलं आणि प्रभू येशूने त्या कामासाठी स्वतःला झोकून देऊन त्या कामामध्ये ते लागले. आणि प्रभू येशूला माहित होतं, मी जेव्हा ह्या दैवी ध्येयाला झोकून दिलेलं आहे, मला हे ध्येय माझ्या मरणापर्यंत नेईल, क्रूसावरील मरणापर्यंत नेईल आणि मेल्यानंतर माझं पुनरुत्थान होईल आणि या सर्व मरणापर्यंत नेईल मला हे ध्येय, हे माहीत असून देखील प्रभू येशूने आपल्या पित्याची आज्ञा पाळली आणि हे ध्येय स्वीकारलं आणि स्वतःला झोकून दिलं. आणि प्रभू येशूचे शब्द काय होते हे आपण वाचूया. मत्तई कृच्छिबवर्तमान 3 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये. मत्तई कृच्छिबवर्तमान 3 अध्याय आणि वचन 15. येशूने त्याला उत्तर दिले, त्याला म्हणजे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व धर्म पूर्णपणे पाळणे हे आपणाला योग्य आहे. तर प्रभू येशूने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला या सर्व ध्येयाचा परिणाम काय आहे हे माहीत होऊनही असे प्रभू येशूचे उद्गार बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला बोललेले आपण ऐकलेले आहेत. आणि ह्याचं प्रत्युत्तर जो स्वर्गामध्ये असलेला आपला परमपिता आहे, याचं प्रत्युत्तर परमपित्याने काय दिलं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आपण वाचू शकतो हे स्तोत्र संहिता 2 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये. काढूया आपण स्तोत्र संहिता 2 आणि 7. स्तोत्र संहिता 2 आणि 7. परमेश्वर मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस. आणि हे जे स्तोत्र आहे 2, हे मेसियानिक स्तोत्र असं याला म्हटलं जातं. अजून काय म्हणतो पिता परमेश्वर अजून काय प्रभू येशू बद्दल बोलतात की हा माझा सेवक आहे, मी याला निवडले आहे. काढूया माझ्यासोबत आपण यशायाचं पुस्तक, याचा
42वा अध्याय आणि पहिलंच वचन, पहा हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा हा माझा निवडलेला, याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. याच्या ठाई मी आपला आत्मा घातलेला आहे. तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल. किती सुंदर असं वचन आहे इकडे, जे परमपित्याने आपल्या पुत्र प्रभू येशूसाठी बोललेलं आहे. इथे प्रभू येशू सेवक आहेत. अजून काय म्हणतात परमपिता प्रभू येशू बद्दल आपण काढूया माझ्यासोबत मत्ती कृत वर्तमान अध्याय 3 पण वचन 17. 3 आणि 17. आणि पहा अशी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय, त्याचवर मी संतुष्ट आहे. परमपित्याकडून इतके छान छान उद्गार प्रभू येशू बद्दल आपण आता ऐकलेले आहेत. बाप्तिस्मा झाल्यानंतर, प्रभू येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच सैतानाने प्रभू येशूची परीक्षा पाहिली. काय परीक्षा पाहिली? मत्ती कृत वर्तमान 4 अध्याय यामध्ये डिटेल लिहिलेला आहे. पण आपण वाचूया 4 अध्याय आणि 3 वचन. मत्ती कृत वर्तमान 4 आणि 3. तेव्हा परीक्षक म्हणजे सैतान, त्याच जवळ म्हणजे प्रभू येशू. परत एकदा वचन वाचू. तेव्हा परीक्षक त्याच जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. आणि बाकीची जी परीक्षा आहे प्रभू येशूची, हे आपण ह्या अध्यायामध्ये पुढे आपल्याला वाचता येईल. मराठी बायबलमध्ये किंवा मग आपण म्हणूया इंग्लिश बायबलमध्ये असं हे जे वचन आहे, काय वचन? 3 वचन, तू देवाचा पुत्र असलास तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. कोणत्या शब्दावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे? तू देवाचा पुत्र असलास तर. इथे काय आहे? मराठी बायबल, इंग्रजी बायबलमध्ये इथे सैतान डाऊट दाखवत आहे की तू देवाचा पुत्र असलास तर. पण ग्रीक भाषेमध्ये जे बायबल आहे त्याच्यामध्ये फार क्लिअर असं आहे. तिथे काय आहे? सैतान म्हणतो की मला माहित आहे तू देवाचा पुत्र आहेस आणि तुला बाप्तिस्म्याच्या वेळेस परमपित्याने अपॉइंट केलेला आहे, पण कुठे क्रूसाच्या मागे तू जातोस. क्रूसाला सोड आणि बाकीचे दुसरे जे चिन्ह आहेत चमत्काराचे ते तू कर. कोणते? धोंड्याच्या भाकरी. मग कुठे नेलं सैतानाने प्रभू येशूला? मंदिराच्या कांगोऱ्यावर नेला आणि तिथून उडी घालायला प्रभू येशूला म्हटली. आणि अजून एक काय आहे तर प्रभू येशूला सैतानाने नमन करायला लावलं की तू माझ्यासमोर नमन कर, तू माझ्यासमोर नमन कर असं प्रभू येशूला, पाया पड आणि नमन कर असं सैतानाने प्रभू येशूला सांगितलं. तर प्रभू येशूने ह्या सर्व गोष्टी, ती परिस्थिती अशी होती की प्रभू येशू करू शकत होते मानवी रूपामध्ये, पण प्रभू येशूने काय केलं की सैतानाच्या मोहात न पडता, परीक्षेत त्याच्या आहारी न जाता परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले आणि वचनातूनच सैतानाला प्रत्युत्तर दिलं. आणि आपण काय बघतो, काय वाचतो की सैतान तिथून निघून गेला. तर काय इम्पॉर्टंट होतं, काय प्रभू येशूने सगळ्यात आधी ठेवलं? आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. ह्या आतापर्यंतचे जे बोलले त्याच्यावरून ह्या गोष्टी पाहायला मिळतात की जरी प्रभू येशूला माहित होतं की मला क्रूसावर जावं लागेल, मरावं लागेल आणि पुनरुत्थान माझं होणार आहे, मरण जरी प्रभू येशूला माहित होतं तरी देखील प्रभू येशूने मरण निवडलं, पित्याची इच्छा निवडली. प्रभू येशू मानवी देहामध्ये असताना माघार देखील घेऊ शकत होते, पर्याय तर होता, पण प्रभू येशूने मरण निवडलं. अजून नंतर पुढे जाऊन आपण पाहिलं की मोहाबद्दल पाहिलं, परीक्षेबद्दल पाहिलं. सैतानाने परीक्षा घेतली प्रभू येशूची आणि तिथे देखील प्रभू येशू सैतानाच्या आहारी जाऊ शकले असते, कारण प्रभू येशू तर मानवी देहामध्ये होते, पण प्रभू येशूने
पित्या परमेश्वरा सोबत एकनिष्ठा दाखवली आणि प्रभू येशू सैतानाच्या आहारी गेले नाही. ह्या गोष्टी प्रभू येशूने सगळ्यात आधी केल्या. सगळ्यात परमेश्वराला प्रभू येशूने प्राथमिकता दिली. नंतर आपण बघतो की प्रभू येशू सॅमेरिया इथे मिनिस्ट्री करत असताना, सेवा करत असताना, परमेश्वराने दिलेलं जे उद्दिष्ट करत असताना, जेव्हा शमरोनी स्त्री प्रभू येशूकडे शमरोनी स्त्री पापांची क्षमा मागते, पश्चाताप करते, तेव्हा प्रभू येशूने त्या गोष्टीवर आनंद देखील व्यक्त केलेला आहे. आणि जेव्हा शिष्य प्रभू येशूकडे आले तेव्हा प्रभू येशूने त्यांना काय उत्तर दिलं? वाचूया आपण योहान कृच्छिबवर्तमान 4था अध्याय काढूया. योहान कृच्छिबवर्तमान 4था अध्याय. योहान कृच्छिबवर्तमान 4था अध्याय 32 आणि 34 वचन वाचते मी. योहान 4 आणि 32. परंतु तो त्यास म्हणाला, तुम्हास ठाऊक नाही असे अन्न मजजवळ खावयाला आहे. 34 वचन. येशू त्यास म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे, असे त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. म्हणजे प्रभू येशूने सर्वात प्रथम सर्वात मोठी प्राथमिकता आपल्या पित्याच्या इच्छेला दिली आणि तेच अन्न म्हणून आहे असं प्रभू येशू म्हटल्याचं आपण वचन देखील पाहिलेलं आहे. नंतर प्रभू येशूने जेव्हा भाकर मोडली, प्रभू भोजनाचं भोजन जेव्हा प्रभू येशूने शिष्यांसोबत केलं, तेव्हा प्रभू येशूने भाकरीसाठी आणि प्याल्यासाठी उपकार स्तुती केली, त्याचं उपकार स्मरण केलं. म्हणजेच काय? प्रभू येशूने परमेश्वर पित्याला धन्यवाद केले की तू मला ही मानव जातीसाठी तारणारा म्हणून जो विशेष अधिकार दिलेला आहे, जी संधी दिलेली आहे, जे मला तू निवडलेलं आहे, हे माझं जे तुम्हाला सौभाग्य दिलेलं आहे. जर आपण मराठी आहात तर सौभाग्य हे शब्द वापरला जातो, पण इथे तो योग्य नाही, पण समजण्यासाठी मी वापरते. त्याच्यासाठी तारणारा म्हणून जे तुम्हाला अपॉइंट तिकडे केलेलं आहे, त्यासाठी बापा मी तुझे उपकार मानतो, असं प्रभू येशू तिथे म्हणत होते. त्यानंतर प्रभू येशू जेव्हा गेत्सेमनी बागेमध्ये होते तेव्हा प्रभू येशूने देखील परमेश्वर पित्याच्या इच्छेलाच प्राधान्य दिलं. मत्तई कृच्छिबवर्तमान 26 अध्याय 40 वचनामध्ये आपण बघू. मत्तई कृच्छिबवर्तमान याचा 26 अध्याय आणि 39 वचन. मग तो काहीसे पुढे जाऊन पालथा पडला, म्हणजे प्रभू येशू पालथे पडले, आणि त्यांनी अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला मजवरून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. परिस्थिती अशी खराब होती की तो प्याला पिणं फार शारीरिक रूपामध्ये फार अवघड होतं आणि प्रभू येशूला ते अवघड जात होतं. पण प्रभू येशूने काय प्रार्थना केली? आताच वचनामध्ये आपण वाचलं की जर तो प्याला टळला जाऊ शकत होता तर बापा तो टळल्या जाऊ दे, पण माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि परमेश्वर पित्याची इच्छा काय होती? की तो प्याला प्रभू येशूने प्यावा, आणि प्रभू येशूने तो प्याले, ते क्रूसावर गेले. इब्री लोकासपत्र 10 अध्याय आणि 7 वचनामध्ये आपण बघतो की काय लेखकाने लिहिलेलं आहे. इब्री लोकासपत्र 10 अध्याय आणि 7 वचन. 10 अध्याय आणि 7 वचन. यावरून मी म्हणालो, पहा हे देवा,
ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेविले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करावयासाठी मी आलो आहे. म्हणजे प्रभू येशू त्यांच्याच इच्छेप्रमाणे करण्यासाठी आले आहेत, हे ऑलरेडीच तिथे लिहिलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपण प्रभू येशू बद्दलच्या पाहिल्या. प्रभू येशूने सर्वप्रथम परमेश्वर पित्यालाच प्राथमिकता दिली. सर्व परिस्थितीमध्ये वेगवेगळे उदाहरण आपण पाहिले आणि काय इम्पॉर्टंट आहे तेच प्रभू येशूने केलं. आणि म्हणून आपण स्वतःला फसवू नका, तर परमेश्वराचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळण्यासाठीचीच आपण खटपट करूया, कारण तेच सर्वात इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग जगातच खटपट केली, जगी गोष्टीतच राहिलो तर आपण स्वतःला फसवत आहोत. म्हणून स्वतःची फसवणूक आपण करू नका. स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून आपण परमेश्वर पिता प्रभू येशू यांची आज्ञा पाळा. प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारा आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपण एंटर व्हा. एक मोठे मिशनरी साहेब असं म्हणतात की मी कोणत्याच गोष्टीला परमेश्वराच्या राज्याची व्हॅल्यू देणार नाही, परमेश्वराच्या राज्याची किंमत देणार नाही, परमेश्वराच्या राज्यालाच मी सर्वात जास्त किंमत देईन. एक मोठे मिशनरी साहेबांनी असं म्हटलेलं आहे. काही ख्रिस्ती लोक काय करतात, ते समोरून येऊन सांगतात, जरी ते धर्माने ख्रिस्ती आहेत, ख्रिस्ती कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला, तरी ते हे सर्व गोष्टी बघतात आणि म्हणतात आम्ही ख्रिस्ती नाहीयेत, आम्हाला ख्रिस्ती व्हायचंच नाही, आज्ञा पाळायच्याच नाहीयेत. आणि ते जी चांगली लाईफ आहे ती चांगली लाईफ ते गमावून बसतात. तारणाचं ताट, तारणाचं इन्व्हिटेशन, आमंत्रण त्यांच्या समोर जे आलेलं आहे ते त्याला नाकारतात. ते आपण असाच एक दाखल्याबद्दल बघूया. लूक शुभवर्तमान 14वा अध्याय 16 ते 20. लूक शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 16 ते 20. आता इथे लग्नाच्या जीवनाचा दृष्टांत आहे. तर ह्यामध्ये म्हणजे या दृष्टांत किंवा दाखल्याचा अर्थ काय आहे की परमेश्वर पित्याने त्याच्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी ठेवलेली आहे आणि सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. तारणाचं आमंत्रण, तारणाचं ताट त्यांच्याकडे नेलेलं आहे. आणि काय झालं आपण बघूया वचनामध्ये. 16वं वचन, लूक 14:16. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळीच मोठी जेवणावळ केली, तेव्हा बहुतांस आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता या, तयारी झाली आहे असे आमंत्रितास सांगावयाला त्याने आपला एक दास पाठविला. तेव्हा ते सर्वजण सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलाच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासायला जातो. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. आणि 20वं वचन, आणखी एक जण म्हणाला, मी बायको केली आहे म्हणून माझे येणे होत नाही. तारणाचं आमंत्रण, तारणाचं ताट जेव्हा निमंत्रक आले नाहीत तेव्हा त्या माणसाने त्याच्या दासाला त्यांच्याकडे पाठवलं. अरे या, तयारी झालेली आहे. पण हे सर्वजण 3 जणांबद्दल इथे आपण वाचलेलं आहे. ते जण काय म्हटले, आम्ही अमक्यामध्ये बिझी आहोत, आम्ही तमक्यामध्ये बिझी आहोत, आम्हाला क्षमा करा. बिझी असणं खूप चांगली गोष्ट आहे. जागा घेणं, बैलाच्या जोड्या घेणं, लग्न करणं चांगली गोष्ट आहे. आणि आजच्या जीवनामध्ये आपल्याला पण भरपूर कामं असतात, पण कामं करणं चांगलं आहे, नक्कीच केलंही पाहिजे. पण एवढंही त्याच्यात गुंतून गेलं नाही पाहिजे की आपण तारणाचं ताट धुडकून लावलं पाहिजे. आता ह्या दृष्टांतामधल्या तिघांनी कारण सांगितले आणि समोर आलेलं तारणाचं ताट त्यांनी रिजेक्ट केलं.
त्यांनी स्वीकारलं नाही आणि ते जगिक गोष्टीमध्येच बिझी राहिले. आपण कुठे आहोत ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. काय मी ह्या 3 व्यक्तींमधलाच आहे? काय मी किंवा मी परमेश्वराचं तारणाचं ताट जे माझ्यासमोर त्याने ठेवलेलं आहे, निवड मला मला काय निवडायचं आहे हे मला समजत आहे, पण मी ते करत नाही. अशी आपण कोणत्या ग्रुपमध्ये आहोत हे आपण ठरवलं पाहिजे. विनंती आहे की जे तारणाचं ताट आहे ते आपण रिजेक्ट करू नये. त्या तारणाच्या ताटाला स्वीकारायचंय आणि जगिक गोष्टीमध्येच आपण बिझी इतके राहू नये की जगिक गोष्टी, ह्या सगळ्या जगिक गोष्टी ज्या आपण पाहिल्या त्या गोष्टी केल्याने चांगली लाईफ तर मिळेलच, नक्कीच मिळेल, पण जी चांगली रिअल लाईफ आहे, असली चांगली लाईफ आहे, त्या या जगिक चांगल्या लाईफमुळे ती गमावली नाही पाहिजे ह्याची नक्कीच आपण काळजी घेतली पाहिजे. परमेश्वराशी एकनिष्ठ आपण नक्कीच राहिलं पाहिजे. तारणाचं ताट ते आमंत्रण नक्कीच स्वीकारलं पाहिजे आणि खात्रीने जगा. बी शुअर की आपला डोळा निर्दोषच राहायला पाहिजे. परमेश्वराशी आपण एकनिष्ठच राहिलं पाहिजे आणि असं राहिल्याने त्यापेक्षा मोठा आनंद आपल्याला कधीच मिळणार नाही. आणि असं कोणतंच दुःख नाही की जे परमेश्वराशी एकनिष्ठ आपण राहिलो आणि असं कोणतंच दुःख नाही की ज्याचं सांत्वन आपल्याला मिळणार नाही. फार इम्पॉर्टंट असा मेसेज आहे हा. नक्की योग्य ती निवड करावी, योग्य तो पर्याय निवडावा. प्रभू येशूचा जो पॉइंट आहे, तिसरा पॉइंट, तो रिपीट पाहावा. धन्यवाद संदेश ऐकल्याबद्दल. परमेश्वर पिता सर्वांवर आशीर्वाद पाठवो.